तुमच्याकडे होता त्यांनी त्या ठिकाणी दुसरा कुठला तरी बोगस कागद लावला आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पोलीस केस आहे. त्याच्यामध्ये 420, 464, 464, 468 आणि 64 या 34 या कलमामुळे त्यांच्यावर त्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. आणि मला असं वाटतं अजून अँटिसिपेटरी बेससाठी वगैरे ते प्रयत्न करतात आहे, परंतु ती अजून काही करणार नाही. तर संस्थेच्याही आर्थिक व्यवहारात काही घोळ केलेला आहे का त्यांनी? संस्थेच्या आर्थिक व्यवहारात जो घोळ झाला आहे तो अजून त्यांनी समोर ठेवला नाही. सतत दरवर्षी आमसभा घ्यावी लागते. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या आमसभा घेतल्या आणि त्याच्यामुळे जो ऑडिट रिपोर्ट वगैरे जो असतो सर्वसामान्य सदस्यांच्या समोर घ्यावा लागतो तो सुद्धा आला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ते समोर येत नाही तोपर्यंत आर्थिक घोटाळे त्यांनी कुठे कुठे केलेले आहेत हे समोर मला अंदाजन किती वर्षापासून हे झालं नसेल? हे साधारणतः अध्यक्ष 30 वर्षापासून त्या ठिकाणी आहे आणि त्यांचेच नातेवाईक कोणी शाळा कोणी भाऊ कोणी हे सगळे त्या ठिकाणी पदाधिकारी असतात. हे घटनेच्या याही आमचे जे अध्यक्ष लढून राहिले आहेत, अध्यक्ष स्वतः तर लढूनच राहिले पण त्यांनी मुलाला सुद्धा खाली डायरेक्टर म्हणून लढवलं. तर अशी घटनेमध्ये रचना आहे का? घटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही रचना नाही. केवळ दुसऱ्यांना सदस्य बनवून न देणे या एकच मुद्द्यावर ते सातत्यानं निवडणुका लढतात. वास्तविक पाहता ती निवडणूक ओपन असली पाहिजे ती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळे वारंवार तेच निवडून येतात. आता सध्या आपल्याला उमेदवार जे आपले निवडणूक जी आहे, आमच्या काही मित्रांनी चार्टी कमिशनकडे याची तक्रार केली की आम्हाला सदस्य बनवत नाही, ते स्वतः सदस्य त्यांचे घरचे बनवतात. तर माननीय धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं की आता ही जी निवडणूक आहे 2015 ते 2025 या काळामध्ये जे सदस्य बनले ते मात्र या निवडणुकीत मतदारास पाठवले. एकूण किती सदस्य आहेत? एक 5,500 साधारणतः ऑन रोल आहेत. त्यातले काही मुक्त झाले आहेत. म्हणजे संख्या 4,500 सदस्य या ठिकाणी सगळे मतं करतील. म्हणजे तेवढे मतदारास पात्र आहेत. तर एक साधारणतः 3,000 मतदान होईल. सदस्यांची काही तक्रार होती का या संदर्भात की असं काही? हा, सदस्यांची तक्रार होती. मी बरेच सदस्य चॅरिटी कमिशनकडे त्यांनी कंप्लेंट केली आणि त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या उपस्थित झाल्या आणि सर्वसामान्य सदस्यांना अशा प्रकारच्या अनियमित आणि भ्रष्टाचार आहे हे समजलं. तुमच्या पॅनलला आता किती सदस्य मतं करतील असं? नाही, आम्ही आमचा विश्वास आहे की ज्या पद्धतीनं हा कारभार गेल्या 33 वर्षापासून चालला असा जे मतदान होईल त्याचं 60% मतदान आम्हाला होईल असा आम्हाला विश्वास. तुमचे 4 ज्या